चल मग. अरे यार. हाय काय सुरू आहे? कसं आहे? छान. काय करतोय? अरे इथं फ्री फायर खेळतोय. अरे काय तुझं फ्री फायर? बघू दे ठेवतो. अरे यार. काय नुसतं फ्री फायर तुम्हाला नाही समजणार ते. मला सोड. विचार. तू कालची मॅच बघितली का? अरे बघितली ना क्रिकेटची काय होती अरे यार. हार्दिक पांड्या कसला लुक देत होता. यार तुझी हेअरकट बघितलीस काय सॉलिड यार. अरे ते सोड. बुमराला बघितलंस का बुमराला? त्याची बॉलिंग डायरेक्ट पहिला खेळा विकेट. अरे त्याच्यापेक्षा त्या अभिषेक शर्माची बॅटिंग भारी होती. अरे हा रे. अरे काय बोलताय तुम्ही हे? मला यातलं काहीच समजत नाहीये. अगं मग आता काय बोलायचं? IPL धुरंधर मूवी पाहिला का? पाहिलं ना. काय भारी होता यार. एक नंबर. त्यातला तो hero बघितला. अरे त्याच्यापेक्षा तो विलन भारी होता. काला कपडे घालून त्याची. अरे तुला सांग हिरो पेक्षा तर जास्त तर विलननेच चर्चा. अरे त्याची ती ब्लॅक कुर्ती, त्याचा तो लुक, त्याची ती हेअरस्टाईल, हा हा एक नंबर यार. त्यातलं ते गाणं. कोणतं गाणं होतं ते अरे हा खूप आहे. आणि अजून एक गाणं होतं ना ते गहरा हुआ. हाँ, गहरा हुआ. किसके प्यार में. क्या हुआ? अरे ते माहितीये काय तो विलन काय दिसतो हे तो बघतो सिन्सिअर आला काय अरे, रे. तुम्ही इथे काय करता? लेक्चरला का नाही आले? काय नाही, चर्चा करतो. असंच मज्जा. अरे असं करू नका. प्रॅक्टिकल सबमिशनची डेट आली आहे आपली आणि आता परीक्षेची तारीख जवळ येतेय. अभ्यास 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 नुसता अभ्यास. तिकडे जाऊ अभ्यास 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 त्याच्याशिवाय काही येत नाही का? अरे ऐका माझं, गेल्या काही महिन्यांपासून आपण स्पर्धेची तयारी करत होतो. आता त्या सगळ्या स्पर्धा संपलेल्या आहेत. सो आपलं अभ्यासाकडून दुर्लक्ष झालं होतं. आता तिकडे लक्ष केंद्रित करा. ऐक ना, कल्चरलचे फेस्ट येणार आहे आता. त्याच्याकडे लक्ष कर. मस्त एन्जॉय करायचं, मस्ती करायची. अरे ऐका माझं, एन्जॉय करा पण सोबत अभ्यास पण करा. मान्य आहे पण आपलं वय काय? अभ्यास करायचं का आता? स्नेहल हेच ते वय जिथे आपण आपलं भविष्य ठरवतो. जिकडे जाऊ तिकडे अभ्यास. काय तू अभ्यास करणारे खूप बघितले ना. आम्हाला एन्जॉय करायचं. किती काही केलं ना काय खूप मोठं नाही बनणार. जायचंय, घरीच बसायचंय, भांडे घासायचंय. किती मोठे झालो ते. म्हणजे मी काहीच बोलू नाही शकलो. माहिती ते जाऊ दे. आमचं मगाशी डिस्कशन काय चाललं होतं माहिती का तुला? काय? आम्ही काल धुरंधर पाहायला गेलो होतो. काय चाललंय तुमचं? कसला धुरंधर काय? ह्याला सांगत होतो आम्ही काल धुरंधर पाहायला गेलो. तू धुरंधर नाही पाहिलास? नाही. अरे काय किती अभ्यासू किडा रे तू. धुरंधर नाही पाहिलास तू? अरे नाही, मी त्या धुरंधर मधलं एक गाणं पाहिलं होतं. त्याच्यामध्ये ते काही विलन काही गाणं ना? अशी स्टेप हो होती. आम्ही शिकवतो तुला. ते असं चालेल का? करायचं. ठीक आहे, करूया आपण. अरे बरं झालं, चला आता आपण लेक्चरला चालू. अरे यार, मूड चेंज झाला ना तुझा. ऐका ना, आपण हे करता करता पण आपण अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतो. अभ्यासाने कोणाचं भलं नाही झालं. अभ्यास राहू दे तू. आपण एन्जॉय करू. एन्जॉय करण्यासाठी आलोय. बरं मग काय प्लॅन आहे तुमचा? काय करायचं आता आपल्याला? जायचंय कॅन्टीनला आणि तिथं जाऊन मस्त बेत करू आपण. काहीतरी छानसं खाऊया. एक काम करू कॅफेला जाऊ. हा चालेल. बरं, चला ठीक आहे. येणार का तू? अरे थांबा कालची ब्रेकिंग न्यूज ऐकली का? काय? अरे एका 9 वर्षाच्या लहान मुलीचा बलात्कार झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली. काय? हो. अगं पण काल आम्ही आम्ही काय- थिएटर मध्ये शिट्ट्या वाजवत होतो. हे कधी झालं? तुम्ही थिएटर मध्ये शिट्ट्या वाजवता, तिथे बाहेर मुलं शिट्ट्या वाजवून दुसऱ्यांचा अत्याचार करत आहेत. ती लहान मुलगी पण कोणतीतरी धुरंधरची वाट पाहत असेल की तो मला वाचवायला येईल. पण खरं तर यात मुलीची चूक आहे. लहान लहान कपडे घालून कोणी रात्रीचं फिरायला लावलंय? असं कसं काय बोलू शकतोस तू? हे बघ, तू तुझा दृष्टिकोन बदल. ह्या सगळ्या न्यूज But- ऐकून ना माझं मन कधी कधी गळगळतं आणि एकटं राहण्याचं स्वप्न, एकटं फिरण्याचं स्वप्न, ते स्वप्नच आहे की काय असं वाटतं मला. पण जशी मुलं फिरू शकतात रात्री तर तसं मुली फिरू शकतात का? तेच तर स्वप्न आहे माझं. हे बघ स्नेहल, मी कालच एक बातमी वाचली होती जिथे लिहिलं होतं की एका सर्वसामान्य मुलाने एका मुलीचा बलात्कार केला
आणि त्या मुलावरती लगेच निर्णय घेण्यात आला. मग हाच निर्णय आपण श्रीमंतांच्या मुलांच्या बाबतीत का नाही घेत? अरे राजकारणाचा दबाव. पैसा, ओळख, कायद्याचा दुर्वापर. आधी मग आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे? बट मला काय वाटतंय की मुलीने थोडं तरी लिमिटेशन मध्ये राहिलं पाहिजे. कसली लिमिट विक्रम? सायंकाळी लवकर घरी यायची का श्वास घ्यायची? बोल ना आता का गप्प काय झालं? बसलास? आता बोल. बट जसं मुलं फिरू शकतात संध्याकाळी तसं मुली फिरू शकतात का? मग हाच तर मुद्दा आहे. तुझं स्वप्न काय सांग बरं? माझं स्वप्न मस्त गाडी घ्यायची, पूर्ण जग फिरायचंय. बरं, मग मग तेच तू मला तर. सांग, जसं तुला फिरायचंय तसंच मोकळेपणाने मुली का नाही फिरू शकत समाजामध्ये? आमचं देखील तेच स्वप्न आहे ना. मग आतापर्यंत आमच्या घरातल्या कुठल्याच महिलांसोबत असं झालं नाहीये, कारण आम्ही 6 नंतर कुठल्याच मुलीला बाहेर पाठवत नाही. मग तू तुझा दृष्टिकोन बदल. त्याला स्वतंत्रता म्हणत नाही, दबाव म्हणतात. बरोबर समजलं? बोलतीये ती. महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. मुलींवर महिलांवर दबाव देण्यासाठी नाही सांगितलं. बट महापुरुष पण हेच बोलायचे. मग हेच बोलायचं. मग तुला आम्ही हाच मुद्दा सिद्ध करायला. अरे पण तुला कळतंय का महाराजांची शिकवण काय आहे? आजकालची मुलं महाराजांचा टिळा लावून एखाद्या बाईकवरती एखाद्या मुलीची छेड काढतात, हे कितपत योग्य आहे तू मला सांग. तू तुझा दृष्टिकोन बदल आहे. मान्य आहे, सगळ्या मुलांना सर्वांचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. याच्यावर तू काहीच बोलू शकत नाही. मला या विषयावर नको यार, बस झालं. आता काय? आता नाहीच बोलणार. बोल ना. अरे यार सगळ्यांनी थांबा. आय नो सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, पण ह्यावर उपाय काय आहे? यावर उपाय एकच. जसं 6 वाजता मुलीला घरात बोलवलं जातं, तसं मुलाला देखील 6 वाजता घरात बोलवलं पाहिजे. हो, आम्हाला काही काम धंदे नाहीत का? काम धंदे असं कसं? तू बघण्याचा दृष्टिकोन बदल तुझा. कारण का जेव्हा मुलं 6च्या आधी घरात येतील, तिथून पुढे कोणतीच मुलगी बाहेर जाण्यासाठी घाबरणार नाही किंवा कोणत्याच मुलाला पाहून ती डगमगणार नाही. बरोबर बोलतीये ती. हो. काम स्त्रीला सुद्धा आहे, तसं पुरुषाला आहे, तसं स्त्रीला सुद्धा कामच आहे. बरोबर आहे तुमचं. सर्व मुलांना बदलायला पाहिजे आपले विचार. आधी सुरुवात आपल्यापासून करायची. हो, चला तर मग शपथ घेऊया. आपण आणि सुरुवात आपल्यापासून करूया. चला, चला. लेक्चरचा टाइम झालाय. चला. अरे यार, तुमच्या घाईत गडबडीत ना माझं सगळं लेक्चर जातं. मला तर भूक लागली ग. पाहिलं संध्या, या नुसते अशा चर्चा करून लोक निघूनच जातात. इतका सिरियस विषय असून सुद्धा फक्त वाऱ्यावर सोडून दिलाय. फ्रीडम हा फक्त शब्द नाहीये संध्या, ही मुलींची फिलिंग आहे, हे मुलींचं जगणं आहे. फक्त बोलण्यातूनच नाही तर कृतीमधून सुद्धा करून दाखवा.